नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन निमित्त सूत्रसंचलन एक आदर्श नमुना बघत आहोत। चला तर मग। नमस्कार भारत मातेच्या अभिमानी लेकरांनो, आजचा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही, आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या आत्म्याचा उत्सव। आजचा दिवस म्हणजे आपल्या हक्कांचा सन्मान आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या कर्तव्यांची आठवण। 26 जानेवारी तो दिवस जेव्हा भारताने स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्हे तर एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळख मिळवून दिली। या ऐतिहासिक आणि गौरवशाली दिवशी आयोजित या विशेष कार्यक्रमात आपण सर्व मान्यवरांचे, शिक्षकवृंदांचे, पालकांचे आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। चला तर मग देशभक्तीच्या या पवित्र वातावरणात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मित्रांनो, तो क्षण आला आहे ज्याची आपण प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहतो, आपल्या तिरंग्याला अभिवादन करण्याची, त्याच्या साक्षीने आपली निष्ठा व्यक्त करण्याचा। मी सर्वांना विनंती करते की आदरणीय श्री यांनी ध्वजारोहणासाठी कृपया पुढे यावे। आता आपण सर्वजण उभे राहून भारत मातेच्या सन्मानार्थ राष्ट्रगीतासाठी सज्ज होऊया। मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रमाला दिशा देणारे, प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले मान्यवर। आजच्या या सोहळ्यात आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते की श्री यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे। शब्द जेव्हा अनुभवातून येतात तेव्हा ते आपल्याला बदलायला भाग पाडतात। आता आपण ऐकणार आहोत आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे आणि प्रेरणादायी विचार। मी विनंती करते की आदरणीय श्रीमती यांनी आपले विचार मांडावेत। भारत म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाहीत, भारत म्हणजे संस्कृती, भारत म्हणजे कला आणि भारत म्हणजे भावना। आता या भावना आपल्यासमोर जिवंत करणारे सुंदर सादरीकरण आपण पाहणार आहोत। देशभक्तीपर गीत जिथे प्रत्येक ओळीत देशप्रेम असतं आणि प्रत्येक सुरात अभिमान, असेच एक सुंदर गीत सादर करत आहेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी। नृत्य सादरीकरण वेगवेगळ्या राज्यांच्या रंगांनी नटलेला आपला भारत हीच विविधता दाखवणारे एक मनमोहक नृत्य सादर करत आहेत। भाषण आता ज्यांच्या बलिदानामुळे आपण आज मोकळा श्वास घेतो अशा वीरांना शब्दांतून आदरांजली। मित्रांनो, संविधान म्हणजे फक्त नियमांचा संच नाही तर ते आपल्या स्वप्नांना दिशा देणारा दीपस्तंभ आहे। चला मग आजच्या दिवशी आपण सगळे मिळून एक छोटा पण ठाम संकल्प करूया। मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आपल्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची नवी उमेद जागवून गेला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। लक्षात ठेवा, देशभक्ती ही फक्त बोलण्यात नसते तर ती कृतीत दिसली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।